नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये 6वी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे बघणार आहोत. म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आत्तापर्यंत वेगवेगळे कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात कोणते प्रश्न येऊ शकतील, तर यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी की आपण इकॉनॉमिक्स या लेक्चरची काही सिरीज सुरू केलेली आहे किंवा अर्थशास्त्राची जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता जे काही आपण चर्चेला घेतलेलं ते प्रकरण आहे ते म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजेच की आर्थिक नियोजन. तर या प्रकरणामध्ये भारताला स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजनाची गरज निर्माण का झाली, आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय असतं, आर्थिक नियोजनासाठी आमच्या देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संस्था काम करतात त्याच्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल आणि त्याच्यानंतर अलीकडे आलेली एक महत्त्वाची संस्था आहे 1 जानेवारी 2015 पासून त्या संस्थेचं नाव की नीती आयोग. तर नीती आयोग म्हणजे काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर ही संस्था असेल. त्याच्यानंतर की आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूण जे काही पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनाला सुरुवात केली त्यातली पहिली पंचवार्षिक योजना असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, पाचवी असेल, तर या सर्व मुद्द्यांचा वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये आपण आढावा घेतलेला आहे. तर या सर्व व्हिडिओची लिंक किंवा सर्व लेक्चरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आढळेल. तर ती सुद्धा लेक्चर तुम्ही अवश्य बघून घ्या की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एमपीएससी असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये पंचवार्षिक योजना किंवा आर्थिक नियोजन जे काही प्रकरण आहे ते अगदी बेसिक मध्ये समजण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. पुढचा मुद्दा बघा की आपण या पंचवार्षिक योजनेचा म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असेल. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असेल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आमच्या देशातलं जे काही राजकीय अस्थैर्य होतं त्याच्यामुळे 1978 ते 1980 या दरम्यान आमच्या देशामध्ये 2 वर्षामध्ये जे काही नियोजनाचं मॉडेल राबवलं त्याला म्हणतो आपण रुलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना. आणि जे काही सरकार 1980ला कोलमडलं म्हणजे जनता पार्टी यांचं सरकार आणि त्याच्यानंतर नव्यानं सत्तेवरती आलेले श्रीमती इंदिरा गांधीचं सरकार होतं. तर त्यांनी जी सरकती योजना होती ती बाजूला सोडून जी काही नियमित जी काही 6वी पंचवार्षिक योजना होती ती 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या दरम्यानच्या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे असं म्हणतात की 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 दरम्यान आहे. बघा या योजनेचं प्रतिमान कोण असेल, तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरती ही योजना आधारित होते. या योजनेदरम्यान आमच्या देशाचे पंतप्रधान कोण होते म्हणजे या योजनेचे अध्यक्ष कोण होते, तर ऑक्टोबर 1984 पर्यंत श्रीमती इंदिरा गांधी अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर म्हणजे इंदिरा गांधी यांचं निधन झाल्यानंतर 1984 नंतर राजीव गांधी हे अध्यक्ष होते. म्हणजे हे दोन व्यक्ती पंतप्रधान होऊन गेले. त्यामुळे ह्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान ह्या दोन व्यक्ती अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर उपाध्यक्ष बघा डी तिवारी असेल, शंकरराव चव्हाण असेल आणि पी व्ही नरसिंहराव. तर ह्या तीन व्यक्ती या योजनेच्या दरम्यान उपाध्यक्ष होत्या. पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, त्याच्यावरती खूप सारे एमपीएससी कमिशन प्रश्न विचारलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर मुद्दा बघा की आर्थिक पायाभूत रचनेवर अधिक भर देण्यासाठी समूह लक्ष किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की टार्गेट ग्रुप ही संकल्पना या योजनेत वापरण्यात आली. बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला बघा की खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातलं इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा आर्थिक पायाभूत संरचना आहे ती डेव्हलप करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी समूह लक्ष्य किंवा टार्गेट ग्रुप ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये संकल्पना सर्वप्रथम वापरण्यात आली किंवा वापरण्यास सुरुवात केली, तर लक्षात ठेवा 6वी पंचवार्षिक योजना. आता बेसिक असा प्रश्न असा पडतो की टार्गेट ग्रुप म्हणजे काय, की आम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेचा किंवा आर्थिक विकास करत असताना एखाद्या विशिष्ट ग्रुपला टार्गेट केलं जाईल आणि त्या ग्रुपचा एकंदरीतपणे विकास करण्यासाठी काम केलं जाईल विविध योजनांच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये असेल की समजा की रोजगार, ग्रामीण भागातील रोजगार असतील, महिला असतील, बालक असतील किंवा भूमिहीन जे काही लोक असतील ग्रामीण भागातले, तर अशा विविध घटकांशी रिलेटेड ह्या योजनेमध्ये त्या घटकांना टार्गेट केलं आणि त्यांच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात विविध कामं केलं होतं. म्हणजे आपण ह्या योजनेमध्ये पुढच्या टप्प्यात बघत असताना विविध प्रोग्राम किंवा विविध जे काही कार्यक्रम राबवले ते विशिष्ट गटांच्या पुरते मर्यादित होते किंवा गटांना विशिष्ट टार्गेट केलेलं होतं. तर बघा या योजनेतील महत्त्वाचे कार्यक्रम, तर पहिला आणि खूप महत्त्वाचा कार्यक्रम असेल तो म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला, तर हा 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात की IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. बऱ्याच वेळेला HRHRD जो राज्यसेवा मुख्य परीक्षा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये हा प्रोग्राम आपल्याला डिटेल्सपणे अभ्यासायचा आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की हा प्रोग्राम कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि केव्हा आला. लक्षात ठेवा तो 2 ऑक्टोबर 1980 ला आला. म्हणजे बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1980 आला आणि ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय असेल हा HRHRD मध्ये मेन्सला क्वेश्चन विचारलेला होता. तर बघा IRDP हा जो काही केंद्र सरकारनं कार्यक्रम सुरू केला तर या कार्यक्रमाचं बेसिक उद्दिष्ट काय असेल किंवा महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय असेल, तर बघा भारतातील किंवा ग्रामीण भागातील जे काही दारिद्र्य रेषेखाली जे काही व्यक्ती आहेत म्हणजे
प्रामुख्याने रुरल एरिया टार्गेट केलेला असेल आणि रुरल एरियामधले जे बिलो पॉवर्टी लाईन बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील बिलो पॉवर्टी लाईन, तर हा मुद्दा पण दारिद्र्य या प्रकरणामध्ये डिटेल्समध्ये बघू. आता एवढं लक्षात ठेवा की ग्रामीण भागातले जे काही दारिद्र्य रेषेखालील जे काही लोक आहेत यांचा आर्थिक स्तर उंचावून म्हणजे त्यांचा इकॉनॉमिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते उंचावून त्यांना स्वावलंबन प्राप्त करणं, आणि हे स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील, आरआरबीज मार्फत म्हणजेच की रिजनल रुरल बँक्स यांच्या मार्फत अर्थसहाय्य दिलं जाईल. आणि या अर्थसहाय्याच्या माध्यमातून ही जी काही ग्रामीण भागातली लोक आहेत यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी काम केलं जाईल. तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, IRDP म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, 2 ऑक्टोबर 1980 ला आला. आणि या कार्यक्रमाचा उद्देश प्रामुख्याने ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जे काही व्यक्ती आहेत तर त्यांचा बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक स्तर कसा उंचवता येईल यासाठी काम केलं जाईल. बऱ्याच वेळेला प्रश्न हा आलेला आहे. पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम बघा, दुसरा 20 कलमी कार्यक्रम. याच्यापूर्वी आपण एक मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलं, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, की तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 26 जून म्हणजे पहिली आणीबाणी जी आमच्या देशामध्ये 25 जूनला लागली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जून 1975 ला आमच्या देशामध्ये पहिला 20 कलमी कार्यक्रम राबवला होता श्रीमती इंदिरा गांधी यांनी. आणि दुसरा जो काही 20 कलमी कार्यक्रम होता तो सुद्धा श्रीमती इंदिरा गांधी यांनीच राबवला होता, मात्र तो 14 जानेवारी 1982 ला. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की 20 कलमी कार्यक्रम म्हणजे काय, तर 20 असे मुद्दे असतील आणि त्या एकंदरीतपणे मुद्द्यावरती त्या सरकार किंवा तत्कालीन जे सरकारनं काम केलं अशा कार्यक्रमला किंवा अशा प्रोग्रामला 20 कलमी कार्यक्रम म्हणतात. पुढचा खूप महत्त्वाचा एक कार्यक्रम असेल बघा, एकात्मिक ग्रामीण रोजगार कार्यक्रम, इंग्लिशमध्ये नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. तर हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता. तर याच्यामध्ये बघा की ग्रामीण अकुशल गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. बऱ्याच वेळा हाही प्रश्न विचारला होता की नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि हा प्रोग्राम नेमका कुणाशी रिलेटेड होता, तर प्रामुख्याने ग्रामीण भागातील अकुशल जे काही गरीब असतील तर त्यांना उत्पादक रोजगाराचे म्हणजे एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम आलेला होता. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघता येतील. त्याच्यानंतर बघा की या योजनेतले पुढचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. हा जो कार्यक्रम DWCRA, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेत बघा. इंग्लिशमध्ये फुल फॉर्म डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन्स इन रुरल एरियाज. म्हणजे प्रामुख्यानं मराठीत जर बोलायचं म्हटलं तर ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. बऱ्याच वेळेला MPSC कमिशन विचारतं की हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला, याला इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्म काय म्हणतात. तर हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास करण्यासाठी हा DWCRA हा कार्यक्रम सुरू, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन्स इन रुरल एरियाज. आणि ह्या कार्यक्रमाची डेट जी आहे ते सप्टेंबर 1982 मध्ये सुरू झाला. बऱ्याच वेळेला हा विचारलेला आहे. तर हा कार्यक्रमासाठी एका विशिष्ट राष्ट्रानं मदत केलेली होती, अर्थसहाय्य दिलं होतं, ते म्हणजे डेन्मार्क असेल. त्या डेन्मार्कच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू झाला. आणि या कार्यक्रमाचा बेसिक उद्देश काय असेल की ग्रामीण गरीब जे काही स्त्रिया असतील म्हणजे ग्रामीण भागातल्या जे गरीब स्त्रिया असतील, म्हणजे बघा आपण मगाशीच बघितलं विशेष ग्रुपला टार्गेट केलं जाईल, तर ग्रामीण भागातल्या गरीब स्त्रिया आहेत यांना टार्गेट करून त्यांना स्वयंरोजगार किंवा त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळवण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. तर लक्षात ठेवा हा कार्यक्रमाचं फुल फॉर्म काय असेल, मराठीत काय म्हणतात, हा कार्यक्रम कोणत्या वर्षात सुरू झाला, कोणत्या राष्ट्राच्या मदतीने सुरू झाला आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय असेल. पुढचा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे बायोगॅस कार्यक्रम. 1982 आणि 1981 आणि 82 म्हणजे 1981 1982 या वर्षी सुरू झाला. बायोगॅस कार्यक्रम म्हणजे काय बघा, घरगुती स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी व इतर कारणांसाठी. म्हणजे प्रामुख्यानं घरगुती ग्रामीण पातळीवरती जे काही सरपणाचा किंवा विविध जे काही वृक्षांच्या पासून जे काही स्वयंपाक बनवला जातो त्यातून खूप मोठ्या पर्यावरणाच्या समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात महिलांच्या बाबतीत विशेष करून, तर त्या दूर करून इंधन जे असेल तर स्वच्छ इंधनाचा स्रोत पुरवणे आणि पर्यावरणाची पण काळजी करणे, तर इत्यादी विविध कारणासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. पुढचं बघा, ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार कार्यक्रम, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, 15 ऑगस्ट 1983 ला. बऱ्याच वेळेला हा पण प्रश्न विचारलाय. त्याचा उद्देश काय असेल बघा, की ग्रामीण भागातले असे जे काही लोक आहेत की त्यांना जमीन नाही म्हणजे लँडलेस भूमिहीन आहेत, तर त्यांना एक आश्वासित रोजगार कार्यक्रम म्हणजे आश्वासित रोजगार कसा मिळाला जाईल यासाठी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम केलं. आणि हा कार्यक्रम सुरू झाला 15 ऑगस्ट 1983 ला. खूप वेळेला याच्यावरती प्रश्न विचारलाय. तर इथे एवढे मुद्दे लक्षात ठेवा. हे विविध जे काही कार्यक्रम आहेत हे आपल्याला HRD आपण जे काही लेक्चर घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये करू. आता फक्त जस्ट ओव्हरव्ह्यू घ्या की नेमकं हा कार्यक्रम काय असतो आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आणि कोणत्या डेटला सुरू झाला, एवढं लक्षात ठेवलं तर इनफ आहे आत्ता या लेवलला. पुढचा डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे दुग्ध विकासाशी रिलेटेड असेल तर हा 1983 ला सुरू झाला. आणि पुढचा नॅशनल सीड्स प्रोग्राम म्हणजे बियाण्याशी रिलेटेड असेल, राष्ट्रीय
बियाणे कार्यक्रम असं म्हणतात त्याला, तो सुद्धा 1983 ला सुरू झाला. त्यानंतर बघा सलेम पोलाद प्रकल्पाची स्थापना. खूप वेळेला हा प्रश्न विचारलाय, एका परीक्षेमध्ये विचारलं होतं एमपीएससी मध्ये, सलेम हे काय आहे, म्हणजे हे सलेम हे कशाशी रिलेटेड आहे, तर लक्षात ठेवा पोलाद प्रकल्प आहे. आपण जी काही दुसरी पंचवार्षिक योजना बघितली, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत विविध जे काही उपक्रम किंवा प्रोग्राम आले हे पोलाद प्रकल्प होते. तर हा सुद्धा पोलाद प्रकल्प आहे आणि हा सलेम पोलाद प्रकल्प हा तामिळनाडूमध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा येऊ शकतो. पुढचं बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे आणि आता सुद्धा बघू. तर मागच्या लेक्चरमध्ये जर थोडीशी रिव्हिजन बघा, म्हणजे ज्यांनी कुणी लेक्चर बघितलं त्यांना आठवेल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अवश्य जाऊन बघून घ्या. तर बघा मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलं की 1969 मध्ये राष्ट्रीयकरणाचा पहिला टप्पा किंवा नॅशनलाइजची पहिली फेज, की त्याच्यामध्ये तत्कालीन 14 मोठ्या व्यापारी बँका होत्या किंवा खासगी बँका होत्या की ज्यांच्या ठेवी ज्या होत्या किंवा डिपॉझिट होत्या 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक होत्या. अशा खासगी व्यापारी बँका सरकारनं स्वतः चालवायला घेतल्या व सरकारनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या आणि याला म्हणतात की राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरणाची जर सोपी भाषा करायची, सोपी व्याख्या जर करायची म्हटलं, नॅशनलाइज म्हणजे काय, तर एखादा खासगी उद्योग जो असेल तो सरकार स्वतः चालवायला घेईल आणि खासगी लोकांचं जे काय भांडवल असेल त्यांचं त्यांना देऊन टाकेल. म्हणजे थोडक्यात काय, खासगी मालकी व्यवस्थापन नियंत्रण असणारा एखादा बिझनेस सरकार स्वतःच्या ज्यावेळी ताब्यात घेतं आणि स्वतः चालवायला सुरुवात करतं त्याला म्हणतात की राष्ट्रीयकरण. तर लक्षात ठेवा, तर हे राष्ट्रीयकरण जे काही 14 मोठ्या व्यापारी बँकांचं केलं, ज्यांच्या ज्यांच्या ठेवी 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक होत्या, तर हे प्रामुख्याने ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटसाठी केलं होतं. तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर इथं आपण बघणार आहोत राष्ट्रीयकरणाची दुसरी फेज किंवा दुसरा टप्पा. तर लक्षात ठेवा, इथं 6 मोठ्या व्यापारी बँका होत्या ज्यांच्या ठेवी 200 कोटी किंवा 200 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक होत्या आणि अशा बँका सुद्धा सरकारनं ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटसाठी किंवा कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या. तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिलं राष्ट्रीयकरण कधी झालं, दुसरं कधी झालं. तर लक्षात मला कमेंट बॉक्स सांगा की पहिलं राष्ट्रीयकरण कोणत्या डेटला झालं होतं. मी व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, इथलं दुसरं राष्ट्रीयकरण लक्षात ठेवा 15 एप्रिल 1980 ला झालं आणि यावेळेला 6 मोठ्या व्यापारी बँका होत्या आणि पहिल्या राष्ट्रीयकरणामध्ये 14 बँका होत्या. तर हे एवढं लक्षात ठेवा. आपण बँकिंगमध्ये हे दोन मुद्दे अजून अगदी व्यवस्थितपणे बघू. पुढचा खूप महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे बघा नाबार्डची स्थापना. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय, तर इंग्लिशमध्ये पहिल्यांदा कळलं पाहिजे, NABARD. नाबार्ड म्हणजे काय, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. इंग्लिशमध्ये नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. मराठीत जर बोलायचं म्हटलं तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रूरल अँड डेव्हलपमेंट इंग्लिशमध्ये आणि मराठीत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं बोललं जातं. तर ही जी काही बँक असेल तर ही बँकेचे लक्ष, आता बेसिक बॅकग्राऊंड बसून बघा की ह्या बँकेच्या स्थापनेसाठी आपल्या केंद्र सरकारनं कायदा हा 1981 मध्ये केला किंवा कायदा या बँकेच्या स्थापनेचा 1981 मध्ये केला आणि या कायद्यानुसार प्रत्यक्ष या बँकेची स्थापना 12 जुलै, बऱ्याच वेळेला हा तारीख विचारलेला बघा, 12 जुलै 1982 ला प्रत्यक्ष स्थापना झाली. तर तुम्हाला जर विचारलं नाबार्डसाठी कायदा कधी केला तर 1981 ला सांगायचं आणि प्रत्यक्ष बँक कधी स्थापन झाली तर लक्षात ठेवा ही 1982 झाली. तर बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं हे नाबार्ड काय आहे, तर नाबार्ड ही एक बँक आहे लक्षात ठेवा. मात्र नाबार्ड ही रिफायनान्स बँक आहे. आता प्रश्न असा पडेल की रिफायनान्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा. समजा आपण एक उदाहरणासाठी बघू की अगदी खेडेगावाच्या लेवलला बोलायचं म्हटलं तर ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंट. तर ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंटला ज्या काही संस्था कर्ज पुरवठा करतात किंवा वित्त पुरवठा करतात, समजा ही एक्स नावाची कुठली तरी बँक असेल की कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करते, तर नाबार्ड ही एक अशी बँक असेल किंवा अशी एक संस्था असेल की ज्या संस्था कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करतात तर त्यांनाही कर्ज देते. म्हणजे बघा, नाबार्ड प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण विकासाला कर्ज देणार नाही, तर त्या क्षेत्राला ज्या संस्था कर्ज देतात त्यांना ते कर्ज देतील. त्यामुळे या जे काही फंक्शन आहे म्हणजे अप्रत्यक्ष दृष्ट्या जे ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटला कर्ज देते त्याला म्हणतात की रिफायनान्स. त्यामुळे लक्षात ठेवा नाबार्ड ही रिफायनान्स बँक आहे. तर रिफायनान्स कुणाला करते, तर ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटला ज्या बँका कर्ज देतात किंवा ज्या संस्था कर्ज देतात त्यांना रिफायनान्स करते. हा खूप महत्वाचा प्रश्न, आपण बँकिंगमध्ये हा मुद्दा अजून डिटेल्समध्ये बघू. आता एवढं लक्षात ठेवा, नाबार्ड कायदा 1981 असेल आणि या कायद्यानुसार 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड ही एक बँक आहे आणि नाबार्ड ही ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटला ज्या बँका कर्ज देतात त्यांना रिफायनान्स करणारी किंवा पुनर्वित्त पुरवठा करणारी बँक आहे. आता थोडंसं याच्या मागचं बेसिक बॅकग्राऊंड लक्षात ठेवा. तर आमच्या देशामध्ये प्रामुख्यानं 1982च्या पूर्वी जे ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंटसाठी कर्ज देण्यासाठी आरबीआयचं एक वेगळं डिपार्टमेंट काम करत होतं. तर याच्या संदर्भात किंवा या कार्याच्या संदर्भात आरबीआयच्या आमच्या देशामध्ये 1979 ला एक कमिटी अपॉइंट केली आणि त्या कमिटीचे जे अध्यक्ष होते ते शिवरामन होते. बघा लक्षात ठेवा, शिवरामन हे अध्यक्ष होते. आपण मुद्दा पण वरती बघितलेला बघा की अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती ही जी काही समिती होती या समितीचे अध्यक्ष शिवरामन होते आणि यांनी अशी रिकमेंडेशन दिली की आरबीआय जे ऍग्रिकल्चर आणि रूरल
रुरल डेव्हलपमेंटसाठी जे काही रिफायनान्स करते, तर ते कार्य करणारी एक वेगळी संस्था असावी, असं शिवरामन कमिटीनं किंवा अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा कमिटीने सांगितलं. आणि या कमिटीच्या शिफारसीनुसार प्रत्यक्ष म्हणजे 81 ला कायदा केला आणि त्या कायद्यानुसार 12 जुलै 1982 ला प्रत्यक्ष नाबार्डची स्थापना झाली. तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. हक्काचे मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये मिळून जाऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. पुढचं बघा, की खूप बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारत सरकारनं असं घोषित केलं, की भारत आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. तर लक्षात ठेवा, 6वी पंचवार्षिक योजना, की या योजनेमध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असं भारत सरकारनं अधिकृतपणे घोषित केलं. खूप वेळेला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेचं मूल्यमापन म्हणजे कन्क्लुजन आम्हाला काय करता येतील. तर बघा, जे काही योजनेमध्ये ठरवलं होतं ते बऱ्यापैकी आम्ही पूर्ण केलं होतं किंवा ते अचीव्ह केलेलं होतं. त्यामुळे असं म्हणतात बघा, नियोजित लक्ष्य पूर्ण केल्याने या योजनेला सर्वाधिक यशस्वी योजना म्हणतात. म्हणजे आम्ही जे काही ठरवलं होतं त्याच्यापैकी बऱ्यापैकी सर्वच्या सर्व आम्ही अचीव्ह केलं होतं किंवा संपन्न केलं होतं. त्यामुळे सर्वात यशस्वी योजना म्हणतात. आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये बघितलं, की तिसरी पंचवार्षिक योजना जी असेल, साधारण जर बोलायचं म्हटलं तर 1962चं जे आमच्या देशामध्ये जे काय झालं, ते चीन बरोबरचं युद्ध असेल, त्याच्यानंतर 65चं पाकिस्तान बरोबर युद्ध असेल, 66चा दुष्काळ असेल, या 3 कारणांच्यामुळे तिसरी पंचवार्षिक योजना ही सर्वात अयशस्वी योजना ठरली होती. आणि ही जी काही 6वी पंचवार्षिक योजना आहे, ही सर्वात यशस्वी योजना ठरली होती. हा थोडासा कन्फ्यूज होणारा मुद्दा आहे, तर तुम्हाला तो व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. पुढचं, की या योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हा ऊर्जा क्षेत्रावरती करण्यात होता, म्हणजे एनर्जीवरती करण्यात आलेला होता. तर अशा आपण काही बेसिक महत्त्वाचे मुद्दे बघितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघणार आहोत. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र डिसलाईक का केलं ते मला कमेंट बॉक्समधल्या म्हणजे तुमच्या सर्व सूचनांचा मला अवलंब करून अधिकाधिक लेक्चर कसं चांगलं बनवता येतील यासाठी मी काम करत आहे. आणि बघा, मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये जे काही शिकवलं जात आहे पंचवार्षिक योजना, त्याच्यापेक्षा मी चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या स्टँडर्डचं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही सुद्धा त्याचा लाभ घ्या आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा आवश्यक पोहोचा. तर आजच्या लेक्चरला मी एवढंच सांगतो आणि आज इथे मी थांबतो. पुढच्या लेक्चरला भेटू. धन्यवाद.